प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? ऑप्शन 1 मराठवाडा, ऑप्शन 2 पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन 3 कोकण, ऑप्शन 4 उत्तर महाराष्ट्र. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न दुसरा, बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणत्या साली दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन 1 1832, ऑप्शन 2 1825, ऑप्शन 3 1828, ऑप्शन 4 1835. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 1832. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कोरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात? ऑप्शन 1 गडचिरोली, ऑप्शन 2 नंदुरबार, ऑप्शन 3 जळगाव, ऑप्शन 4 अमरावती. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अमरावती. नुकतेच वकिलांना पेन्शन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन 1 सिक्कीम, ऑप्शन 2 आसाम, ऑप्शन 3 झारखंड, ऑप्शन 4 छत्तीसगड. हा प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 झारखंड. ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? ऑप्शन 1 हरिप्रसाद चौरासिया, ऑप्शन 2 भीमसेन जोशी, ऑप्शन 3 रामनारायण, ऑप्शन 4 पंडित रविशंकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 पंडित रविशंकर. CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? ऑप्शन 1 रशिया, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 चीन, ऑप्शन 4 फिनलंड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 चीन. पुढचा प्रश्न आहे, मराठीचे जॉन्सन हे कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे? ऑप्शन 1 विनायक नरहर भावे, ऑप्शन 2 कृष्ण शास्त्री चिपळूणकर, ऑप्शन 3 चिंतामण विनायक वैद्य, ऑप्शन 4 कृष्णाजी विनायक पोटे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कृष्ण शास्त्री चिपळूणकर. गोबर गॅसमध्ये कोणत्या प्रकारचा गॅस असतो? ऑप्शन 1 मिथेन, ऑप्शन 2 नायट्रोजन, ऑप्शन 3 हायड्रोजन, ऑप्शन 4 कार्बन मोनोक्साईड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 मिथेन. खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रथम रक्तपेढीचे वॉलेट जारी केले गेले आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 गोवा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 राजस्थान. जगातील सर्वात जास्त फुटबॉल कोणत्या देशात बनतात? ऑप्शन 1 पाकिस्तान, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 नामिबिया, ऑप्शन 4 ऑस्ट्रिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 पाकिस्तान. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली हे सुबोध महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकात प्रारंभी दिले आहे? ऑप्शन 1 सार्वजनिक सत्यधर्म, ऑप्शन 2 ब्राह्मणांचे कसब, ऑप्शन 3 इशारा, ऑप्शन 4 शेतकऱ्यांचा आसूड. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 शेतकऱ्यांचा आसूड. गया आणि बँकॉक दरम्यान थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवेच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने मंजुरी दिली? ऑप्शन 1 पंजाब, ऑप्शन 2 बिहार, ऑप्शन 3 हरियाणा, ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 बिहार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.